विरोधकाची पायाखालची वाळू सरकलेली आहे की अंडू पांडू आहेत की मॅनेज होणार हे असं होणार. कारण याने 20 वर्ष काही कामच केलं नाही. याच्यापाशी काम दाखवण्यासारखं काही नाही. आम्ही एक वारकरी संप्रदायातली माणसं असल्यामुळे आम्ही कोणावर काही टीका टिप्पणी करणार नाही. परभणी जिल्ह्यातील शिंगणापूर जिल्हा परिषद गटामधील शिवसेना उभाटाचे उमेदवार प्रोफेसर पांडुरंग खिल्लारे आहेत. सर, तुम्ही प्रचार करायले कसा मतदाराकडून तुम्हाला रिस्पॉन्स भेटायला? मतदाराकडून चांगला प्रतिसाद भेटल्यामुळं विरोधकाची पायाखालची वाळू सरकलेली आहे. माझ्यासारख्या सामान्य वारकरी कुटुंबातल्या माणसावर काहीतरी घाणीचे आरोप करणं, माझ्याबद्दल काही वाईट शब्द बोलणं, मला वाटतंय आम्ही एक वारकरी संप्रदायातली माणसं असल्यामुळं आम्ही कोणावर काही टीका टिप्पणी करणार नाही. ते आमचे आदरणीयच आहेत. आम्ही त्याला चांगल्याच भावनेनं बोलू. बाबा, मतदार भगिनीनं कोणत्याही गोष्टीवर अपवादाचा परिणाम होणार नाही. त्याचं म्हणणं आहे बाबा काहीतरी याची निवडणुकीतून माघार होईन, असं होईन. अहो, जनता जनार्दन ठरविणार आहे. आम्हाला ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत की अंडू पांडू आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता दाखवून देईन अंडू आणि पांडू काय आहेत. त्याच्यामुळं आम्हाला याची भीती नाही आणि आम्ही कोणत्याही लोकांना याच्यापाशी सांगण्यासारखं काही नाही. त्याच्यामुळं ह्याला एक आहे, याच्या काहीतरी याची अफवा करायची आणि मीच काय चांगला आहे असं म्हणण्याचा त्याचा उद्देश आहे. तर तुम्ही प्रचार करायला, तुम्ही प्रचारादरम्यान कधी याच्या आधी तुम्ही कोणाला टीका टिप्पणी केली का? मग त्यांनी तुमच्यावर टीका टिप्पणी का केली? मी अशी टीका टिप्पणी काहीच केली नाही. माझं म्हणणं एक आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मला परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब आणि परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल पाटील साहेब यांनी माझ्यावर जे विश्वास दाखविलेला आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही. येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे काम करणार आहे मी कामाच्या जीवावर ही निवडणूक लढवित आहे. पण विरोधकांना एवढंच आहे की मॅनेज होणार, हे असं होणार, ते काहीतरी करून आता लोकांमध्ये संभ्रम निर्माणाचं काम हे लोक करीत आहेत. कारण याने 20 वर्ष काही कामच केलं नाही. याच्यापाशी काम दाखवण्यासारखं काही नाही. आम्ही जे 5 वर्षात काम दाखवले विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही निवडणूक लढवित आहे. मग तुम्ही तुमच्या सर्कलच्या जनतेला काय आवाहन करणार? त्यांनी काय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला मतदान करावं? मी सर्कलच्या मायबाप जनतेला एवढी विनंती करतो, बाबा, मी एक वारकरी संप्रदायातला सामान्य कुटुंबातला माणूस आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक मी लढवित आहे. पण ह्या निवडणुकीमध्ये कोणत्या पातळीवर जावावं हे आम्ही वारकरी संप्रदाय असल्यामुळे आम्हाला शिकविले नाही. आमचा एकच उद्देश आहे, निवडणूक ही वैचारिक पातळीने लढली पाहिजे. कोणी किती मोठा उमेदवार असला पण त्यानं कोणती पातळी सांभाळली पाहिजे हे मी लहान बी असलो तर मी कोणत्याही वाईट गोष्टीनं त्याला बोलणार नाही. जनता जनार्दन उद्याच्या ह्या 7 तारखेला मतदान रूपी दाखवून देईन की बाबा काय पांडू आहे आणि काय अंडू आहे हे उद्या 9 तारखेच्या निकालातून तुम्हाला कळन.